ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कामध्ये उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी महायुतीसाठी काम करतायत, सामंत यांचा दावा। उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठी पक्षाची वाईट अवस्था केली। मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री असताना केवळ 2 वेळा मंत्रालयात येणारे उद्धव ठाकरे आता पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतायत। शरद पवारांमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि आता बढाया मारतायत। नारायण राणेंची ठाकरेंवर टीका। ठाकरे या आडनावाला न शोभणारी भाषा उद्धव ठाकरेंनी वापरली, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे का याचा शोध घ्यायला हवा, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेला मिळावी हा आमचा आग्रह होता, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। यवतमाळ वाशिममध्ये विद्यमान खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर केली, मंत्री उदय सामंत यांची माहिती। तर भावना गवळी राजश्री पाटलांना निवडून आणण्यासाठी काम करतायत, सामंत यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज यवतमाळमध्ये सभा। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी गांधीनगरमधील मैदानावर सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी शहरातल्या सांस्कृतिक भवन इथे अजित पवारांची सभा। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी भरलेला उमेदवारी अर्ज बाद। अर्ज एबी फॉर्म न जोडल्यामुळे अर्ज बाद। बारामती लोकसभेसाठी 51 उमेदवारांचे अर्ज दाखल, त्यातील 5 अर्ज छाननीमध्ये बाद। पवार कुटुंबामधल्या सदस्यांचा एकत्रित फोटो पाहून अजित पवारांना दुःख होणं स्वाभाविक आहे। मलिदा गँगचे सदस्य होऊन पोलीस टाइम्समध्ये येण्यापेक्षा पवार कुटुंबाशी एकनिष्ठ राहून न्यूयॉर्क टाइम्समध्ये फोटो झळकणं ही अभिमानास्पद नाही का, रोहित पवार यांचा ट्विट। बुलढाण्याच्या खामगावमध्ये आज महाविकास आघाडीची सभा। नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिकही उपस्थित राहणार। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर। आज वरुड इथे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी पवारांची सभा। जळगावच्या जामनेर मतदारसंघामध्ये कार्यकर्ता मेळाव्यासाठी शरद पवार जळगाव विमानतळावरती। याच विमानतळावरती जेपी नड्डा यांचं आगमन होणार। स्वागतासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी। चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे यांची लढत होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला कोणीही प्रतिस्पर्धी नाही, ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, संदीपान भुमरे यांना विश्वास। संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे। भुमरेंचं आमच्यासमोर आव्हान नसेल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। तर आमची खरी लढत एमआयएम सोबत, दानवेंची माहिती। लोकसभा उमेदवारीच्या नादामध्ये खासदारकीही गेली आणि आमदारकीही गेली। आता बीडचं पार्सल पुन्हा बीडला पाठवा। कासेगाव इथे आयोजित केलेल्या सभेत प्रणिती शिंदे यांची राम सातपुते यांच्यावरती टीका। मुंडे परिवाराचा छळ सुरू, एका बहिणीची खासदारकी काढून दुसरीला दिली। पंकजाताईंची लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हती, ओबीसी चेहरा म्हणून त्यांना पुढे केलं की त्यांचा काटा काढण्यासाठी उमेदवारी दिली। संजय जाधव यांचा भाजपला सवाल। देशाचा प्रमुख एखाद्या राज्यामध्ये येतो तेव्हा जनतेचे काय प्रश्न सोडवणार हे त्यांनी सांगायला हवं। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ विरोधकांवरती टीका करतात। शरद पवारांची टीका। आजच्या सरकारला सत्तेची मस्ती असल्याचंही पवारांचं विधान। डोळ्यांसमोर अपयश दिसतंय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रामध्ये इतक्या सभा घेत आहेत, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मनसेचे स्वतःचे उमेदवार निवडून येत नाहीत, त्यामुळे ते इतरांना काय निवडून आणणार, अंबादास दानवेंचा खोचक टोला। काँग्रेसनं आमच्याशी तडजोड केली नाही, काँग्रेस आपलं धर्मनिरपेक्ष रूप हरवत चाललेली आहे। अकोल्यातल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवरती टीका। भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी आपला राजीनामा मागे घेतला। अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे सोपवला होता आमदारकीचा राजीनामा। हिंगोली लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शिवाजी जाधव यांना फोन। शिवाजी जाधव यांची बंडखोरी, मी ही निवडणूक लढणारच, जाधव यांची प्रतिक्रिया। धाराशिव लोकसभेसाठी 50 उमेदवारी अर्ज दाखल। किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात हे 2 दिवसात स्पष्ट होईल, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती।
बीड लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल. आतापर्यंत एकूण 4 जणांनी भरले अर्ज. बीडमध्ये 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील 22 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार राहणार उपस्थित. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे उमेदवार बजरंग सोनावणे 22 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज. कुठलंही शक्ती प्रदर्शन न करण्याचा सोनावणे यांचा निर्णय. यावेळी जयंत पाटील, रजनी पाटील राहणार उपस्थित. धाराशिवमध्ये वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांचा उमेदवारीवरती आक्षेप. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्षेप घेण्यास प्रवृत्त केल्याचा आंधळकर यांचा आरोप. मराठ्यांना ओबीसी आरक्षणामध्ये येऊ नका म्हणता मग खुल्या प्रवर्गाच्या मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवारांचं काय काम? मनोज जरांगे यांचा अप्रत्यक्षपणे महादेव जानकर आणि पंकजा मुंडेंना टोला. 24 एप्रिलला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अमरावतीमध्ये सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी सभेचं आयोजन. मुंबईमधील झाडांवरती करण्यात आलेली रोषणाई 7 दिवसांमध्ये हटवा. मुंबई पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयांना लेखी आदेश. मुंबईच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट. मुंबईमधील पाणीसाठा 22%वर. धरणांमधील 3,27,289 दशलक्ष लिटर आणि राखीव जलसाठा पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरावा लागणार आहे. पुढील 24 तासांसाठी शहर आणि उपनगरामध्ये अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता. तर गोवा, पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक. ट्रॅक, सिग्नल आणि अन्य देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार. मध्य रेल्वेवरती आज ब्लॉक नाही. कोकण रेल्वे मार्गावरती 23 एप्रिल रोजी मेगा ब्लॉक. करंजाळी ते चिपळूणच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 1:10 पासून ते दुपारी 3:40 हा ब्लॉक असेल. धाराशिवच्या तुळजापूर, लोहारा, उमरगा या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. उमरगा तालुक्यामधील 7 शेळ्या आणि इतर 3 जनावरांचा वीज कोसळून मृत्यू. नाल्याचं काम करताना जेसीबीमुळे विजेची वायर तुटल्यानं कळंबोलीमध्ये वीज पुरवठा खंडित. त्यामुळे दिवसभर नागरिक उकाड्यानं हैराण. बुलढाणा जिल्ह्यामधल्या नांदुरा रेल्वे स्टेशन जवळ धावत्या रेल्वेमधून फेकले 45 किलो गांजाची पाकिटं. आरपीएफ कर्मचाऱ्याकडून गांजाची पाकिटं जप्त. घटनेमुळे परिसरात खळबळ. नगरच्या पाथर्डीमध्ये स्कूल बसला दुचाकीची धडक. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यात पडलेले झाड चकून जाताना घडली घटना. नागपूरच्या कळमना फळ मार्केटमध्ये आंब्याच्या दरामध्ये 30 ते 40% वाढ. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याची आवक कमी झाल्यानं आंब्याचा दर 60 ते 70 रुपये किलोवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.